हॅलो गाईज, नमस्कार नमस्ते. मी आज बनवणार आहे सुका जवल्याचं आणि पापडी भाजीची भाजी. तर त्याआधी तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आणि मी आहे रजिता. तर चला आज सुरुवात करते भाजी बनवायला. सुका जवला आणि पापडीची भाजी घेतलेली आहे. ही पापडीची भाजी आणि हे सुका जवला घेतलेला आहे. आणि हे सुका जवला मी पाण्यामध्ये अगोदर भिजवून ठेवलं, तर नंतर पाण्यामधून काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर वाटण घेतलेलं आहे. वाटणमध्ये सुकं खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण हे मी भाजून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. आणि त्याचं पाणीसुद्धा घेतलेलं आहे. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर लसूण घेतलेले, हे 4-5 पाकळी लसूण घेतलेले ठेसून. आणि बाकीचे मसाले घेतलेले आहेत. लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळदी, धने पावडर, मीठ आणि ही कोकमाचं फोडं घेतलेलं आहे. तर चला मग आता बनवायला सुरुवात करते. ही कढाई घेतलेली आहे. कढाईमध्ये तेल घातलेलं आहे. आता यामध्ये मी लसूण घालते. आता लसूणसुद्धा तेलामध्ये फ्राय झालेले आहे. आता मी यामध्ये कांदा घालते. अगदी सोपी रेसिपी आहे सुका जवला पापडीची भाजीची. एकदम झटपट बनणारी भाजी आहे. कांदा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे तेलामध्ये. असं त्याला कलर करून घ्यायचं आहे. जास्त लाल कलर नाही करायचं आहे, नाही तर ते असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी त्यामध्ये घालते टमाटर, टमाटर पण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित शिजेपर्यंत. त्यामध्ये तर थोडंसं मीठ घालते, जो इथे मीठ आहे तो घालते. मीठ घातलेलं आहे. आता याला थोडा वेळ शिजायला ठेवायचं टमाटरला 5 मिनिटं. हे झाकण आहे ते लावून घेते. 5 मिनिटासाठी ठेवायचे झाकण मारून शिजवायला. तर तुम्हाला मी मिळते 5 मिनिटांमध्ये. आता बघूया टमाटर शिजले की नाही. टमाटर आणि कांदा तेलामध्ये छानपैकी शिजलेला आहे. आता यामध्ये घालूया लाल तिखट मसाला, आता यामध्ये घालते लाल तिखट मसाला. मसाला तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे. आता त्याचबरोबर घालायचे बाकीचे सर्व मसाले. आता यामध्ये मी वाटणाचं पाणी थोडंसं घालून घेते. पाणी घातल्यानंतर थोडंसं शिजवायला ठेवायचं. आता यामध्ये घालायचं आहे सुका कोलिंब. सुका कोलिंब म्हणजे आम्ही त्याला जवलासुद्धा बोलतो. तर हे जवला आहे. छानपैकी अशी परतून घ्यायचं व्यवस्थित. आता यामध्ये घालणार आहे भाजी. पापडी अशी पापडी घेतलेली होती. पापडी वेगळी असते आणि घेवडी वेगळी असते. आता यामध्ये घालणार आहे वाटण. 2 चमचे फक्त वाटण घालणार आहे.
आता याला 5-10 मिनटं शिजवायला ठेवायचे. आता हे सर्व मी सुकं कोळंब आणि पापडीची भाजी घालून घेतलेली मसाल्यामध्ये. आता 10-15 मिनटं झाकण लावून घेते. आता भाजी शिजली की नाही बघूया. गॅस स्लो ठेवलं होतं. 15-20 मिनटं झालेली आहेत. तोपर्यंत मी चहा नाश्तासुद्धा करून घेतलं, कारण जायचं आहे कामाला. तरी भाजी छानपैकी झालेली आहे. तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने भाजी बनवून बघा. आता यामध्ये घालते कोथिंबीर. तर अशा पद्धतीने बनवलेली आहे सुका जवला आणि पापडीची भाजी. आता ह्या भाजीला मी काढून दाखवते तुम्हाला. किती छानपैकी झाली भाजी. तर अशी बनवायची आहे भाजी. यावरती थोडीशी मी कोथिंबीर घालते. तर गाईस, कशी बनली भाजी कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज.